तर जय महाराष्ट्र भावनो आज चालू भाऊ धामगावले कारण धामगावलं होतं माझ्या भावाला थोडं काम आल्याला घेतलं भाऊ पहिले चहा म्हटलं चहाशिवाय काय होत नाही. मग आलो भाऊ या कटिंगच्या दुकानामध्ये. या दुकानामध्ये तर एवढी गर्दी होती की भयान. म्हटलं आधी काय नंबर लवकर लागणार नाही भाऊ आणि आम्हाला होती घाई. म्हटलं चाल भाऊ दुसऱ्या दुकानात. मग आलो भाऊ या दुकानामध्ये. या दुकानात खूप गर्दी कमी होती कारण का हे आहे जुनं हो. कारण मी माझ्या वडिलांसोबत येत जाऊ लहानपणी. आधी गाणी बिणी काय नाही, आधी भेटतो फक्त पेपर. मग पेपरामध्ये माझ्या होणाऱ्या बायकोचा फोटो पाहिला आणि पाहता पाहता भाऊ माझ्या भावाचा नंबर लागला आणि तो म्हणे भाऊ मला कटिंग चांगली करजो कारण का पुढे जाऊन मला लग्न करणं आहे. आणि तो बसला भाऊ नवरदेव आणि पाटावर. आणि ह्या दुकानामध्ये एक खासियत आहे की आधी सगळे बनियनवर कटिंग करता आणि इथं जे दादा होते ते आता या जगात नाही आहे. ते माझ्या वडिलांची कटिंग करत होते. तर कमेंटमध्ये सांगा हे कोणतं दुकान आहे. मग मला कंटाळा, म्हटलं घेऊ थोडा चहा. चहा झाल्यावर आलो भाऊ दुकानात. तरी बी भाऊचे केस सेट करणं चालू होते. मग आज म्हटलं भाऊ आज धनतेरस आहे तर आज काय ते सोनं घेऊ. पण म्हटलं सोनं भाऊ 1.25 लाखाच्या वर जायले. मग ते काय आपल्याला घेता येणार नाही भाऊ. मग शेतकऱ्यासाठी म्हटलं सोनं काय तर हा हरभरा. म्हटलं हरभरा घेऊ भाऊ सोन्यासारखा. मग बिल देऊन म्हटलं चला घरी. मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.